नमस्कार मित्रांनो, आरोग्य सेवक या पदाच्या परीक्षेसाठी 10वीच्या पुस्तकावर आधारित परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे व अतिसंभाव्य प्रश्नांची आपण एक सिरीज चालू केलेली, त्या सिरीजचा हा चौथा भाग आहे। यापूर्वी आपण घेतलेल्या तिन्ही भागांना तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला असून हा व्हिडिओ देखील परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। चला तर मग प्रश्न पहिला बघूया। समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे एकूण किती उपसंघांमध्ये वर्गीकरण केले जाते? तर समपृष्ठरज्जू हा जो प्राणी संघ आहे, या प्राणी संघाचे एकूण 3 उपसंघांमध्ये वर्गीकरण केले जाते आणि हे 3 उपसंघ परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत। त्यातील पहिला उपसंघ आहे युरोकॉर्डाटा, दुसरा उपसंघ आहे सेफॅलोकॉर्डाटा आणि तिसरा उपसंघ आहे व्हर्टिब्रेटा। हे 3 उपसंघ समपृष्ठरज्जू या प्राणी संघाचे असून याच्यावर परीक्षा प्रश्न येणार आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवा। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या उपसंघातील प्राण्यांमध्ये फक्त शेपटीच्या भागात पृष्ठरज्जू असतो? तर असा कोणता उपसंघ आहे की त्याच्यामध्ये प्राण्यांमध्ये फक्त शेपटीच्या भागातच पृष्ठरज्जू असतो? तर युरोकॉर्डाटा हा उपसंघ असा आहे की या प्राण्यांमधील फक्त शेपटीच्या भागात पृष्ठरज्जू असतो आणि त्यामुळेच युरोकॉर्डाटा या उपसंघातील प्राण्यांना पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी असे देखील म्हटले जाते। तर हे देखील परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, याच्यावर देखील प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे। प्रश्न तिसरा, एम्फिऑक्सस हा प्राणी कोणत्या उपसंघातील आहे? तर अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत येऊ शकतो की कोणता प्राणी कोणत्या संघातील आहे? तर एम्फिऑक्सस हा जो प्राणी आहे तो प्राणी सेफॅलोकॉर्डाटा या उपसंघामधील असून या सेफॅलोकॉर्डाटा उपसंघातील प्राण्यांनाच अजून एका नावाने ओळखले जाते आणि ते म्हणजे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी। परीक्षेच्या दृष्टीने हे देखील खूप महत्त्वाचे असून कोणत्या प्राणी संघातील प्राण्यांना शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी असे म्हणून ओळखले जाते असा प्रश्न येऊ शकतो, तर त्याचे उत्तर असेल सेफॅलोकॉर्डाटा। प्रश्न चौथा, खालील वैशिष्ट्ये एका प्राणी उपसंघाची असून या वैशिष्ट्यांवरून योग्य प्राणी उपसंघ ओळखा। तर आपल्याला खाली काही वैशिष्ट्ये दिलेली असून त्याच्यावरून आपल्याला प्राणी उपसंघ ओळखायचा आहे। या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी पाठीचा कणा असतो। दुसरे विधान आहे यांचे शरीर पूर्णपणे विकसित झालेले असते। तिसरे विधान आहे मेंदू कवटीत संरक्षित असतो आणि चौथे विधान आहे अंतकंकाल कास्थिमय किंवा अस्थिमय असते। तर या वैशिष्ट्यावरून एक गोष्ट लक्षात येते की पाठीचा कणा असलेला प्राणी उपसंघ कोणता आहे? तर तो आहे व्हर्टिब्रेटा। हा व्हर्टिब्रेटा या प्राणी उपसंघातील जे प्राणी आहेत यांच्या पाठीचा कणा असून त्यांचे शरीर हे पूर्णपणे विकसित झालेले असते, त्याचबरोबर त्यांचा मेंदू कवटीत संरक्षित असतो आणि त्यांचे अंतकंकाल हे कास्थिमय किंवा अस्थिमय असते। तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपसंघ व्हर्टिब्रेटा हा खूप महत्त्वाचा असून याच्यावर मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला आलेले दिसून येतील। त्याचबरोबर व्हर्टिब्रेटा हा जो उपसंघ आहे त्याला मराठीमध्ये पृष्ठवंशीय प्राणी उपसंघ या नावाने देखील ओळखले जाते, हे देखील लक्षात ठेवा। प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणता प्राणी वर्ग हा पृष्ठवंशीय प्राणी उपसंघाचा म्हणजेच व्हर्टिब्रेटाचा भाग नाही? आणि पर्याय आहेत सायक्लोस्टोमाटा, पायसेस, ॲम्फिबिया, मिक्झिन आणि एव्ज। तर यापैकी मिक्झिन हा जो पर्याय आहे तर तो पर्याय व्हर्टिब्रेटाचा भाग नाही आहे, म्हणजेच सायक्लोस्टोमाटा, पायसेस, ॲम्फिबिया आणि एव्ज हे जे 4 आहेत ते व्हर्टिब्रेटा या प्राणी उपसंघाचे भाग आहेत। आता आपण बघूया की व्हर्टिब्रेटा हा जो उपसंघ आहे त्याचे किती वर्गांमध्ये वर्गीकरण केलेले आहे? तर याचे 6 वर्गांमध्ये वर्गीकरण केलेले आहे, हा देखील परीक्षेला प्रश्न येऊ शकतो। त्याचबरोबर हे 6 वर्ग कोणते? तर ते आहेत सायक्लोस्टोमाटा ज्याला आपण चक्रमुखी म्हणतो, त्यानंतर पायसेस ज्याला आपण मत्स्य वर्ग म्हणतो, त्यानंतर ॲम्फिबिया ज्याला आपण उभयचर वर्ग म्हणतो, त्यानंतर रेप्टाइल्स ज्याला आपण सरीसृप वर्ग म्हणतो, त्यानंतर एव्ज ज्याला आपण पक्षी वर्ग म्हणतो आणि शेवटचा आहे मॅमिलिया ज्याला आपण सस्तन प्राणी वर्ग म्हणतो। तर असे हे 6 वर्ग आहेत जे व्हर्टिब्रेटा उपसंघाचे भाग आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे 6ही वर्ग खूप इम्पॉर्टंट आहेत कारण याच्यावर 100% प्रश्न विचारले जातील। प्रश्न 6वा, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे इत्यादींचा समावेश खालीलपैकी कोणत्या प्राणी वर्गात होतो? तर इलेक्ट्रिक रे आणि स्टिंग रे इत्यादी प्रकारचे जे प्राणी आहेत यांचा समावेश होतो पायसेस या प्राणी वर्गामध्ये आणि पायसेस प्राणी वर्ग म्हणजेच मत्स्य प्राणी वर्ग, त्यामुळे याच्यावरून कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही, पायसेस म्हणजेच मत्स्य प्राणी वर्ग। आता आपण मत्स्य प्राणी वर्गाबद्दल इतर माहिती बघूया की जेणेकरून याच्यावर प्रश्न आला तर त्याचे तुम्हाला उत्तर देता येईल। या प्राणी वर्गातील प्राणी हे शीतरक्ती प्राणी असतात, त्यामुळे हे विधान लक्षात ठेवा, याच्यावर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो। त्याचबरोबर याच्यामधील जवळपास सर्वच प्राणी हे जलचर प्राणी असतात। त्यानंतर यांचे श्वसन हे कल्याणद्वारे होते,
तर ही 3 विधाने महत्त्वाची आहेत. ही विधाने देऊन तुम्हाला खालीलपैकी प्राणी वर्ग ओळखा असे देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर मत्स्य वर्गात कोणाचा समावेश होतो तर रोहू, पापलेट, समुद्री घोडा, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे, सर्व प्रकारची मासे इत्यादींचा समावेश मत्स्य या प्राणीवर्गामध्ये होतो. प्रश्न 7वा, सॅलॅमँडर या प्राण्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या वर्गात होतो. तर सॅलॅमँडर हा जो प्राणी आहे तो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. विविध स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर MPSCच्या पेपर्समध्ये देखील याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या परीक्षांमध्ये IBPS देखील 100% याच्यावर प्रश्न विचारेल. तर सॅलॅमँडर हा जो प्राणी आहे या प्राण्याचा समावेश उभयचर या प्राणीवर्गामध्ये होतो. आता आपण उभयचर या प्राणीवर्गासंबंधी इतर अतिरिक्त माहिती बघूया, जेणेकरून याच्यावर परीक्षेत प्रश्न आला तर त्याचे उत्तर तुम्हाला देता येईल. तर या ॲम्फिबिया या प्राणीवर्गातील जे प्राणी असतात ते प्रौढावस्थेमध्ये पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतात. म्हणजेच ते जलीय पद्धतीने आणि वायू पद्धतीने श्वसन करतात, म्हणून त्यांना उभयचर प्राणी म्हणतात. म्हणजे जलीय पद्धतीने म्हणजे पाण्यात असताना देखील ते श्वसन करू शकतात, त्याचबरोबर जमिनीवर आल्यावर देखील ते हवेतील वायूद्वारे देखील श्वसन करू शकतात, म्हणून त्यांना उभयचर प्राणी म्हणून ओळखले जाते. आता याची उदाहरणे कोणती आहेत याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येतो. तर बेडूक, टोड, सॅलॅमँडर इत्यादी प्रकारचे जे प्राणी आहेत ते उभयचर प्राणी वर्गामध्ये त्यांचा समावेश होतो. प्रश्न 8वा, प्राण्यांच्या उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी टिंबटिंब हे आहेत. तर पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी कोण आहेत. तर हा प्रश्न अतिशय सोपा आहे, कारण प्रश्नामध्ये सरपटणारे पहिले प्राणी असे विचारलेले असल्यामुळे याचे उत्तर असेल सरीसृप हे, की जे सरपटतात. रेप्टाइल्स म्हणजे सरीसृप हे प्राणी पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी आहेत. तर याच्याविषयी अधिक माहिती आपण बघूया. सरीसृप प्राणीवर्ग ज्याला आपण रेप्टाइल्स म्हणतो, तर हे जे प्राणी आहेत ते प्राणी देखील शीतरक्ती प्राणी असतात. त्यांची त्वचा ही कोरडी असून ती खवलेयुक्त असते. आणि याची उदाहरणे कोणती आहेत तर कासव, साप, पाल, सरडा, सुसर इत्यादी जे प्राणी आहेत ते सरीसृप प्राणीवर्गामध्ये येतात. आता कासव आणि पाल याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही, कारण याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की पाल हा प्राणी कोणत्या वर्गामध्ये येतो. तर हा येतो सरीसृप प्राणी वर्गामध्ये. त्याचबरोबर कासव देखील सरीसृप प्राणी वर्गामध्येच येतो. तर हे जे काही उदाहरणे आहेत ते परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे. प्रश्न 9वा, खालील वैशिष्ट्यांवरून प्राणीवर्ग ओळखा. तर खाली काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत त्याच्यावरून आपल्याला प्राणीवर्ग कोणता आहे ते ओळखायचं आहे. विधान पहिले आहे, हे प्राणी उष्ण रक्ती आहेत. दुसरे विधान आहे, यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. आणि तिसरे विधान आहे, शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. आता याच्यावरून आपल्याला तो कोणता प्राणीवर्ग आहे हे ओळखायचे आहे. तर मत्स्य प्राणी हा शीतरक्ती असतो. त्यानंतर सरीसृप प्राणी हा देखील शीतरक्ती असतो. तर या विधानांपैकी फक्त पक्षी वर्ग हा एकमेव प्राणीवर्ग येथे आहे की जो उष्णरक्ती प्राणी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे अचूक उत्तर आहे. आता पक्षी वर्गाविषयी अतिरिक्त माहिती बघूया की ज्याच्यावरून परीक्षेत जर प्रश्न विचारला तर याचे आपल्याला उत्तर देता येईल. तर पक्षी वर्गातील जे प्राणी असतात किंवा पक्षी जे असतात त्यांचे शरीर हे दोन्ही टोकांना निमुळते असते. यांची अग्र उपांगे म्हणजे पुढचे जो 2 पाय आहेत त्यांचे पंखांमध्ये परिवर्तन झालेले असते. त्यानंतर बाह्य कंकाल जे आहेत ते पिसांच्या स्वरूपात विकसित झालेले असतात आणि यांच्या जबड्याचे रूपांतर हे चोचीमध्ये झालेले असते आणि या परिवर्तनामुळे ते हवेत उडण्यासाठी अनुकूल झालेले असतात. आता याची उदाहरणे कोणती आहेत तर मोर, पोपट, कबूतर, बदक, पेंग्विन इत्यादी जे प्राणी आहेत ते पक्षी वर्गामध्ये यांचा समावेश होतो. हे पेंग्विन हे लक्षात ठेवा, याच्यावर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की हा प्राणी कोणत्या प्राणी वर्गामध्ये याचा समावेश होतो. तर पेंग्विनचा समावेश पक्षी वर्गामध्ये होतो, हे लक्षात असू द्या. प्रश्न 10वा, दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा टिंबटिंब प्राण्याचा विशिष्ट गुणधर्म आहे. तर दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तन प्राण्याचा विशिष्ट गुणधर्म आहे. आता सस्तन प्राणी म्हणजे मॅमल्स याच्यावर देखील परीक्षेत 100% प्रश्न विचारले जाणार आहेत. तर या सस्तन प्राणी वर्गाविषयी अधिक माहिती आपण बघूया. तर हे जे प्राणी असतात ते उष्णरक्ती प्राणी असतात. म्हणजे पक्षी वर्ग आणि सस्तन प्राणी वर्ग हे जे 2 प्रकारचे प्राणी आहेत ते उष्णरक्ती प्राणी आहेत. त्यानंतर यांचे डोके, मान, धड, शेपूट हे शरीराचे भाग असतात. तसेच यांच्या अंगुलींना नखे, नखर, खूर इत्यादी असतात म्हणजे नखे असतात. त्याचबरोबर बाह्य कंकाल हे केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असते. तर ही जी वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये सस्तन या प्राणीवर्गातील प्राण्यांची आहेत आणि ही परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. याच्यावर देखील प्रश्न विचारले जातील. प्रश्न 11वा, वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो. तर वटवाघूळ हा जो प्राणी आहे या प्राण्याचा समावेश होतो सस्तन प्राणी वर्गामध्ये आणि हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे.
हा प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. वटवाघूळ या प्राण्याचा समावेश सस्तन प्राणी वर्गामध्ये होतो. त्याचबरोबर अजून कोणते प्राणी आहेत ज्यांचा समावेश सस्तन प्राणी वर्गामध्ये होतो, तर मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ इत्यादी जे प्राणी आहेत त्यांचा समावेश सस्तन प्राणी वर्गामध्ये होतो. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने ही उदाहरणे खूप महत्त्वाची आहेत, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 12वा, लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे टिंबटिंब होण्याची क्रिया घडते. तर लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे काय होते, तर लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन म्हणजेच गुठळ्या होतात. हे लक्षात ठेवा, हे देखील खूप महत्त्वाचे आहे, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 13वा, शाकाहारी चीज बनवण्यासाठी कवकांपासून मिळवलेला टिंबटिंब हा विकर वापरला जातो. तर शाकाहारी चीज बनवण्यासाठी कवकांपासून मिळवलेला प्रोटीएज हा विकर वापरला जातो. त्याचबरोबर रेनेट हा जो विकर आहे तो कोणापासून मिळवतात असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर रेनेट हा जो विकर आहे तो जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवला जातो. त्यामुळे इथे 2 प्रश्न तयार होतात. प्रोटीएज हा जो विकर आहे तो कवकांपासून मिळवला जातो, तर रेनेट हा जो विकर आहे तो जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवला जातो. प्रश्न 14वा, प्रोबायोटिक्स खाद्यामुळे आतड्यातील टिंबटिंबसारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो. तर प्रोबायोटिक खाद्यांमुळे आतड्यातील क्लॉस्ट्रिडियम यासारखे जे उपद्रवी जीवाणू असतात त्यांचा नाश होतो. आता यासंबंधी आपण अधिक माहिती बघूया. ही प्रोबायोटिक्स काय असतात, तर हे जे प्रोबायोटिक्स असतात हे दुग्धजन्य पदार्थ असतात, पण त्यामध्ये क्रियाशील जीवाणू असतात. उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी इत्यादी प्रकारचे जीवाणू, क्रियाशील जीवाणू या पदार्थांमध्ये असतात. आणि हे जीवाणू काय करतात, तर हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात. म्हणजेच पचन प्रक्रियेस मदत करण्यासाठी हे जीवाणू कार्यरत असतात. आणि या पचन प्रक्रियेस मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करण्यासाठी हे अनुकूल बनतात. तर जे उपद्रवी सूक्ष्मजीव असतात, उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडियम सारखे, त्यांना नष्ट करण्याचे कार्य देखील हे क्रियाशील जीवाणू करत असतात. म्हणजेच पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी या प्रकारच्या जीवाणूची गरज असते. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत येऊ शकतात, त्यामुळे ही माहिती लक्षात ठेवा. प्रश्न 15वा, बेकर्स ईस्ट म्हणून खालीलपैकी कोणता जीवाणू ओळखला जातो. तर बेकर्स ईस्ट म्हणून सॅक्रोमायसिस सेरेविसी हा जो जीवाणू आहे त्याला ओळखला जातो. हा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न असून हा परीक्षेत येण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे हे विधान आणि हा जीवाणू पाठ करून ठेवा, याच्यावर नक्की प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर हा जो सॅक्रोमायसिस सेरेविसी आहे हा जो जीवाणू आहे तो कशासाठी वापरला जातो, तर हा जीवाणू किण्वन या प्रक्रियेसाठी वापरला जातो आणि याचाच उपयोग इथेनॉल निर्मितीमध्ये देखील होतो. हे लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा जीवाणू आहे. प्रश्न 16वा, रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार म्हणजे टिंबटिंब होय. तर हा एक खूप सोपा प्रश्न आहे, हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. तर रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार म्हणजेच ॲसिडिक ॲसिड होय. त्याचबरोबर ॲसिडिक ॲसिडचे सूत्र देखील परीक्षेत विचारू शकतात. तर CH3COOH हे ॲसिडिक ॲसिडचे सूत्र आहे. या सूत्रावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 17वा, कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार टिंबटिंब आम्लापासून बनवतात. तर कॅल्शियम आणि लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार हे ग्लुकॉनिक आम्लापासून बनवले जातात. तर या पद्धतीचा अजून एक प्रश्न आपण बघून याच्याविषयी सविस्तर माहिती आपण घेऊया. प्रश्न 18वा, कागद, वस्त्र, प्लॅस्टिक उद्योग आणि डिंक उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा वापर केला जातो. तर या प्रकारच्या उद्योगांमध्ये इटकॉनिक आम्लाचा उपयोग केला जातो. आता हे जे आपण प्रश्न घेतलेले आहेत या प्रकारचे प्रश्न परीक्षेत येण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर त्याविषयी आपण अधिक माहिती बघूया की ही जी आपण सेंद्रिय आम्ले आत्ता पाहिली आणि त्याचबरोबर यांचा कोणत्या व्यावसायिक उत्पादनात उपयोग केला जातो त्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यासंबंधी एक तक्ता पुस्तकात दिलेला आहे, त्यातून महत्त्वाच्या गोष्टी आपण बघूया. अजिनोमोटो याच्या उत्पादनामध्ये एल ग्लुटामिक आम्लाचा वापर केला जातो, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर पेये, गोळ्या, चॉकलेट उत्पादनामध्ये सायट्रिक आम्लाचा वापर केला जातो, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे उत्पादन करण्यासाठी ग्लुकॉनिक आम्लाचा वापर केला जातो, याच्यावर देखील प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याचबरोबर नायट्रोजनचा स्रोत म्हणून किंवा जीवनसत्वांचे उत्पादन करण्यासाठी लॅक्टिक आम्लाचा वापर केला जातो, हे देखील परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, याच्यावर देखील प्रश्न येईल. आणि कागद, वस्त्र, प्लॅस्टिक उद्योग आणि डिंक उत्पादन करण्यासाठी इटकॉनिक आम्लाचा वापर केला जातो.
तर हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. तर ही काही महत्त्वाची सेंद्रिय आम्ले आहेत व त्यांचा व्यावसायिक उत्पादनात होणारा उपयोग आहे. हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असून हा तक्ता लक्षात ठेवा, याच्यावर नक्की तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 19वा, सूक्ष्म जैविक क्रियेने मिळवलेल्या ॲस्कॉर्बिक आम्लाचा टिंबटिंब म्हणून उपयोग होतो. तर ॲस्कॉर्बिक आम्ल जे आहे या आम्लाचा उपयोग अँटीऑक्सिडंट म्हणून केला जातो, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B2 ही जी काही महत्त्वाची विटॅमिन्स आहेत यांचा उपयोग देखील अँटीऑक्सिडंट म्हणून केला जातो. याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे. प्रश्न 20वा, सूक्ष्मजीव प्रतिबंधक म्हणून खालीलपैकी कोणत्या आम्लाचा उपयोग केला जातो. तर सूक्ष्मजीव प्रतिबंधक म्हणून नायसिन या आम्लाचा उपयोग केला जातो. तर हे खूप महत्त्वाचे आहे. सूक्ष्मजीव प्रतिबंधक म्हणून कोणत्या आम्लाचा उपयोग केला जातो. तर नायसिन या आम्लाचा उपयोग सूक्ष्मजीव प्रतिबंधक म्हणून केला जातो. याच्यावर परीक्षेत प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर बीटा कॅरोटीन, लायकोपिन, झॅन्थिन्स, ल्युटिन्स ही जी 4 आम्ले आहेत यांचा उपयोग खाद्य रंग म्हणून केला जातो. हे देखील लक्षात ठेवा. या खाद्य रंगांवर देखील प्रश्न येऊ शकतो. जसे की लायकोपिन याचा उपयोग टिंबटिंब म्हणून केला जातो, तर याचा उपयोग खाद्य रंग म्हणून केला जातो. अशा प्रकारचा प्रश्न देखील ते फ्रेम करू शकतात. त्यामुळे हे देखील परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. प्रश्न 21वा, झायलिटॉल या सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेल्या पदार्थाचा उपयोग काय आहे. तर झायलिटॉल याचा उपयोग पदार्थांना गोडी देण्यासाठी केला जातो. तसेच मधुमेहाच्या पेशंटना याचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला जातो आणि याचा खूप फायदा देखील होतो. त्याचबरोबर गोडी देण्यासाठी आणखीन एक गोष्ट वापरली जातात, त्याचे नाव आहे ॲस्पर्टेम. तर या ॲस्पर्टेमवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपण जे 2-3 प्रश्न पाहिले ते याच तक्त्यावरील होते. सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ व त्यांचे कार्य याच्यावर ते आधारित होते. तर हा जो तक्ता आहे तो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असून याच्यावरील प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातील. त्यातील काही प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेले आहेत, बाकीचे देखील आपण इथे कव्हर करू. जसे की सायट्रिक आम्ल, मॉलिक आम्ल आणि लॅक्टिक आम्ल यांचा उपयोग काय होतो. तर यांचा उपयोग आम्लता देण्यासाठी केला जातो. त्यानंतर ग्लुटामिक आम्ल, लायसिन, ट्रिप्टोफॅन यांचा उपयोग कुठे होतो. तर प्रथिन बांधणी करण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. हे देखील परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर पॉलिसॅकराइड्स, ग्लायकोलिपिड्स ही जी लिपिड्स आहेत यांचा उपयोग इमल्सिफायर्समध्ये केला जातो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर व्हॅनिलिन, इथाइल ब्युटेरेट, पेपरमिंट स्वाद, विविध फुले आणि फळांची सुगंध यांचा उपयोग कुठे होतो. तर इसेन्स म्हणजेच खाण्यायोग्य सुगंधी द्रव्य बनवण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. त्यामुळे याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा जो तक्ता आहे तो खूप महत्त्वाचा असून याच्यातील बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यामुळे याची चांगल्या रीतीने तयारी करून ठेवा. प्रश्न 22वा, रिफामायसिन हे जे प्रतिजैविक आहे ते कोणत्या आजाराविरुद्ध प्रभावी ठरते. तर रिफामायसिन हे जे प्रतिजैविक आहे ते क्षयरोगाविरुद्ध प्रभावी ठरते. त्यामुळे हे देखील महत्त्वाचे आहे. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की क्षयरोगाविरुद्ध प्रभावी ठरणारे प्रतिजैविक कोणते. तर ते आहे रिफामायसिन हे. प्रश्न 23वा, खालीलपैकी कोणते जीवाणू हे सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन करतात. तर असा कोणता जीवाणू आहे जो सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन करतो. तर त्याचे उत्तर आहे फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू. हे जीवाणू सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन करतात. त्याचबरोबर थायोबॅसिलस जीवाणू आणि सेल्फोलोबस जीवाणू हे जे 2 जीवाणू आहेत हे जीवाणू तांबे, युरेनियम, जस्त इत्यादी जे धातू आहेत या धातूंचे पर्यावरणात झिरपण्यापूर्वी संयुगात रूपांतर करतात. तर हे देखील महत्त्वाचे आहे. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 24वा, हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया काय कार्य करतात. तर हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया ज्याला आपण HCB या नावाने ओळखतो, हे जे बॅक्टेरिया असतात ते हायड्रोकार्बनचे अपघटन घडवून आणतात. त्यामुळे हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर हायड्रोकार्बनचे अपघटन झाल्यानंतर याच्यातून एक बाय प्रॉडक्ट तयार होतो. तो कोणता आहे. तर याच्यातून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते. हे देखील लक्षात असू द्या. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 25वा, टिंबटिंब हे जीवाणू युरेनियम क्षारांचे अविद्राव्य क्षारांत रूपांतर करून जमिनीतील पाण्याच्या साठ्यात मिसळणे रोखतात. तर जिओबॅक्टर हे अशा प्रकारचे जीवाणू असून हे युरेनियमच्या क्षारांचे अविद्राव्य क्षारांमध्ये रूपांतर करतात
त्यामुळे काय होते तर जमिनीच्या पाण्याच्या साठ्यात यांचे मिसळणे रोखली जाते व त्यामुळे पाण्याचे प्रदूषण थांबवले जाते. त्यामुळे हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर आणखीन काही महत्त्वाचे बॅक्टेरिया आहेत, त्यांचे देखील काही महत्त्वाचे उपयोग आहेत, त्याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो, ते आपण बघूया. अल्कॅनिव्होरॅक्स, बॉर्क्युमेन्सिस, सुडोमोनास इत्यादी जे जीवाणू आहेत यांचा उपयोग पायरिमिडिन्स आणि इतर रसायने नष्ट करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हे देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर आयडोनेला साकिएन्सिस आणि व्हिब्रिओ इत्यादी प्रकारचे जे जीवाणू आहेत त्यांचा उपयोग प्लास्टिकच्या बाटल्यांचे विघटन करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हे देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यानंतर ॲक्टिनोमायसेटिस, स्ट्रेप्टोमायसिस, नॉकॉर्डिया, ॲक्टिनोप्लेन्स इत्यादी प्रकारचे जे जीवाणू आहेत त्यांचा उपयोग कचऱ्यातील रबराचे विघटन करण्यासाठी होतो. त्यामुळे हे देखील महत्त्वाचे आहेत. याच्यावर देखील प्रश्न विचारले जाईल. तर हे काही महत्त्वाचे जीवाणू आहेत, त्याचबरोबर त्यांचे उपयोग आहेत, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. तर अशा प्रकारे हे 25 प्रश्न असून हे आरोग्यसेवक या पदाच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असून येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला यातील काही प्रश्न आलेले दिसतील. या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्याचबरोबर या सिरीजमधील आधीचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर त्याची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचा देखील तुम्हाला होणाऱ्या परीक्षांमध्ये 100% फायदा होईल. थँक्यू.